नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. अक्कलकोट माझं माहेर या चॅनलमध्ये. तर बघा, मला जायचं होतं मामाच्या घराकडे. तर आता सकाळी लवकर उठून पाणी वगैरे आम्ही भरलं, काम वगैरे सगळं आवरून घेतलं. त्याच्यानंतर मामीचा मला फोन आला की तुम्ही इकडे येऊन जा, कारण की घरी कोणीच नव्हतं. तर मी म्हटलं चला मामींच्या इथं जाऊ, पण गप्पा पण मारायला मिळतील आणि मामीला उडदाचे पापड वगैरे हे पण करायचे होते. त्याच्यासाठी मला मामीचा फोन आला होता. पण हो, मग मी तयारी केली आणि मामीच्या घराकडे म्हणजे म्हटलं हो येते मी, असं निघाले आम्ही घरातनं. बसनेच निघाले, कारण की ऊन पण खूप होतं. 12:30 1:30च्या म्हणजे बसनं जायचं होतं आम्हाला. ऊन खूपच होतं. मग जायचं तर होतं मला, पण खूप मामीच्या इथं म्हणजे जायला त्याला आवडत होतं. मग मी गेली आणि मग राधाने कुलूप वगैरे लावलं. आणि राधाने मग मी म्हटलं राधाला की चल म्हटलं, तर मग राधाने मला कुलूप वगैरे ठेवलं. म्हणे मम्मी कुलूप वगैरे हे लाव आणि मग आपण निघू. मग राधा खूप एक्साईट होती की मामीच्या घराकडे जायचं, म्हणजे तिला तिकडे खूप मज्जा पडते, खेळायला मिळतं. आणि माझी मामी म्हणजे माझ्या मिस्टरांची मामी, माझी मामसासू पण माझ्या आईपेक्षाही ती जास्त प्रेम करते. त्याच्यामुळं मला तिथं जायला खूप म्हणजे चांगलं वाटतं. मनापासून माझी खूप इच्छा होती की त्यांच्या इथं जावं, आणि ते पण आम्हाला तसं जीव लावतात. सगळेच जीव लावतात, आई बाबा सगळे जीव लावतात. आणि राधालासुद्धा खूप जीव लावतात. तिकडे गेल्यावर राधाची खूप मजा असते. मग चला, तर मग आम्ही निघालो आता घरातनं निघाल्याच्यानंतर तो वनाला बघून तर राधाने टॉल वगैरे तर बांधून घेतलेलाच आहे. आणि मी काही टॉल वगैरे म्हणजे रुमाल वगैरे असं काही बांधलेला नाही आहे, राधाने बांधलेला होता. आम्ही गेलो, जात होतो रस्त्याने. पण बघा, आपल्याला एखाद्या माणसानं जर प्रेमानं जर बोलवलं तर आपल्याला तिथं जायलाच पाहिजे, जिथं आपल्याला ते आपलीवाली म्हणजे आपल्याला त्यांना आपल्याशिवाय होत नाही. तशा ठिकाणी आपण आपले संबंध हे चांगलेच ठेवायचे. एक आपल्याला ते खूप छान असं प्रेम देतात, आईवडिलांचं प्रेम देतात. आपल्या कोणत्याही कामाला ते अर्ध्या रात्री उभे राहतात. मग आपण पण त्यांच्या कामामध्ये जावं. पण मी तर मस्त गेली मामाच्या इथं. मग आणि आम्ही आता घरातनं निघालो होतो. आणि मग बसची म्हटलं, आता बस किती वाजता येते काय माहिती. आता 1:30ची बस आपल्याला मिळते का नाही मिळत ते तर आम्हाला काही माहिती, पण मिळाली बस. बसमध्ये आम्ही बसलो आणि मग आम्ही तिथनं पण चालत गेलो 1.5-2 किलोमीटर. मामाच्या घरी पोचतो आम्ही. उन्हामध्ये चालत खूप हालत खराब होऊन गेलेली होती माझीवाली. पण आता काय करणार आहे, जायचं तो होता. मग आली मग मामीला भेटायसाठी. गेट वगैरे खोललं आणि वरती एंट्री आम्ही केली. आणि बघा, मग माझं जेवण वगैरे म्हणजे मामीने चपात्या वगैरे बनवले. तोपर्यंत मी छोटासा असा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ घेऊन घेतला. आणि मग आम्ही जेवण करायला म्हणजे जेवण करणार होतो. मामी म्हणते मी पोळ्या टाकते, जेवण करून घे. मग मुगाची भाजी, चपात्या, पापडांचा पोळा, लोणचं वगैरे सगळं काही होतं. मग आम्ही जेवण केलं. तर चला, संध्याकाळी फिरायला सुद्धा होतं सगळ्यांनी.